पिंजरा पिंजरा रे. नारायणी, तू चुकांमागून चुका करत चालली आहेस. तुझ्या लक्षात येत आहे का? एकतर आपल्या डिवोर्स प्रोसेस चालू आहे, चालूच नाही तर रादर आपल्यातला डिवोर्स जवळजवळ झाला आहे, कारण तुझ्या सह्याही करून झाल्या त्या पेपर्सवर. मुळात तू या घरात थांबायलाच नको हवं होतंस, तरी तू थांबलीस. नको ती चूक केलीस आणि आता कोर्टात तुला न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे तुझी. माझी काही अपेक्षा नाहीये वीर. मग वाट कसली पाहतेस? निघ आता. तसंही नारायणी, मला तुझा ना अजिबात राग येत नाहीये, उलट दयाच येते मला तुझी. तू असं काहीतरी वागशील याचा मला अंदाज होताच तुझ्या आधीच्या अफेअर्सची हिस्ट्री पाहता. म्हणूनच ना मी नेहमी सावध असायचो, पण नेमकी यावेळेस माझ्याकडून चूक कशी काय झाली ना मला कळत नाहीये. पण आता आता विसरून जाय सगळं आणि चालते हो इकडनं लगेचच्या लगेच. वीर, तू मला कात्रीत पकडतोयस. हो, पकडावं लागणारच ना नारायणी, कारण तू माझ्याशी जे काय वागली आहेस ते पाहता तू माझी नाही स्वतःची बदनामी करतेस. नाही, पण तसं पाहिलं तर तुझ्या बाबतीत तेही शक्य नाहीये, कारण बदनामी ना त्या लोकांची होते ज्यांना काही मान असतो, पण तुला तर काहीच मान. जास्त बोलतोयस. बरोबर आहे तुझं, खूपच बोलतोय मी. नारायणी, माणसाला आनंद झाला ना की माणूस असं जास्त बोलायला लागतो त्याच्या मनासारखं झाल्यानंतर. मगाशी तू नाही का तुझ्या मनासारखं सगळं घडत होतं म्हणून खूप आनंदाने वाद घालत होतीस, तसंच पण रेकॉर्डिंगचं कळल्यानंतर मात्र तू शांत झालीस. पण नारा, एक सांगू तुला, अगं मी काय वेडा आहे का सतत माझा फोन रेकॉर्डिंगवर ठेवायला? माझा फोन रेकॉर्डिंग मोडवर नव्हता, पण तू जेव्हा सगळं कबूल केलंस ना तेव्हा मात्र तुझं बोलणं मी रेकॉर्ड केलं. त्यामुळे आता उलट खूप जास्त स्ट्रॉंग पुरावा आहे माझ्याकडे. मी तुला सोडणार नाही वीर. तू मला कधीच सोडलंस नारायणी. डिवोर्स पेपर्सवर सही केलीस ना तेव्हाच. त्यामुळे आता वाट बघू नको की कोणीतरी येईल तुझ्या हातावर दही साखर ठेवेल आणि मग तू इकडनं निघशील. निघ म्हटलंय ना, निघायचं लगेच. जरा चांगलं चाललं होतं तर ही अक्का समाचार घेऊन आलीच. अक्कांनी काय बी सांगू दे, मला अजिबात फरक पडत नाही. काय बोलतीस तू? अक्काने जे सांगितलं ना ते ऐकल्यानंतर कोणाच्या बी संसाराला सुरून लागेल. गुलाबताई, मला नाही वाटत. नाही वाटत म्हणजे काय? अगं, कशावरून अक्का खरं बोलताय? अगं, इतकं सगळं कळल्यावर तू शांत कशी राहू शकतेस ग? बातमी कुठली बी असू दे, तो साक्षात परमेश्वर जरी घेऊन आला ना तरी ती कुणाबद्दल आहे ना हे जास्त महत्वाचं. लगेच चालती हो या घरात कशी जात नाही ते मी बघतो. वीर, हात सोड तिचा. काय तमाशा लावलायस तू? हे वागणं शोभत नाही तुला. आई, अगं तिच्या आईने माझ्या अंगावर ट्रक घातला, आनंदीला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, हे सगळं यांना शोभलं तरी माझं हे वागणं का नाही शोभत आहे? मग तुझ्यात आणि त्यांच्यात फरक काय राहिला रे? हे बघ, अख्ख्या गावाने जरी मला शिव्या घातल्या ना तरी चालतील, पण आज मी हिला या घरात राहू देणार नाही. आई, अगं अजूनही माझ्यावर खोटे नाटे आरोप करते. सासूबाई, या सगळ्यात माझी काही चूक नाहीये. वीरचं डोकं फिरलंय, आनंदीच्या नादानं वेडा झालाय तो. मला वाचवा सासूबाई. ईर, तू असं काय बी करणार नाहीयेस ज्यामुळे लोक तुला नावं ठेवतील, समजलं तुला? हे बघ, तुला वाटत असेल ना तर मी सोडून येते तिला घरला. ओ मिसेस, तुमच्या ती समाजसेविका चुकीच्या वेळी जागी झाली. याला कधी नव्हे ते आपले चिरंजीव शहाणपणानं वागतायत, त्याला वागू दे की. तुम्ही एक सबूत मध्ये बोलू नका. मी हिच्या अंगाला तुला हात बी लावू द्यायची नाही. सासूबाई,
आईला काय करावं आता या बायकोच? पोरगी म्हणजे खायला खाणं धरणीला बहार आहे. बापानी 1 रुपयाची प्रॉपर्टी ठेवली नाही हिच्या नावावर. काय लागलं हिला? हिला कशाला मारायला याची बाजू घेते कोणा ठेव. बघा बघा, काहीतरी घाणेरडा विचार करत असतील. कशी समाधी लागली बघ. हो, तुमची बडबड तुम्ही बंद करा. त्यांना त्यांचं काम करू दे. त्यांना तर डायव्हर्स मिळणार आहे ना. ए भाई, जा जा आपल्या घरला जा आणि दुसरीला पाठवून दे. हे बघा, जे काय होईल ना ते नियमाप्रमाणेच होईल. च्या डोक्यावर परिणाम झालाय. या पोरीला तुम्ही कुशीत घेतलंय ना, ही इशारी नागिनीची पिल्लवळे. नुसते दात घातले ना तरी ईज भिनल तुमच्या शरीरामध्ये. तात्या, तुम्ही उगाच आईवर ओरडू नका. मला दुसरं तिसरं काय पण माहिती नाही. आता मला माझ्या घरात मला हवी ती सून पाहिजे. किंवा बघत उभं राहू नका. घरात बाहेर काढा तिला. हे पोरे चल. हे बघ नारायणी, मी तुला शेवटचं सांगतोय, स्वतःहून जा, नाहीतर मी तुला धक्के मारून बाहेर काढीन. ओ चिरंजीव, तुम्ही परत तीच चूक करताय. अक्काची पोरगी आहे ती, तेव्हा तिला धक्केच म्हणून घराच्या बाहेर काढलं पाहिजे. नाहीतर ती तुम्हाला कधी घराच्या बाहेर काढत कळणार बी नाही. सासूबाई, मी तुमच्या पाया पडते, मला घराच्या बाहेर नका काढू. हे, जास्त शहाणपणा करू नकोस. नाही तर तुझ्या बरोबर तुझ्या सासरवरून घराबाहेर काढाल. तर जास्त चिकटू नको तिला. तात्या, त्याच्या आईला जर वाटेल तसं बोललात ना तर माझ्यासारखा वाईट कोणी नसेल. एवढं जर नाकावर तुझ्या राग आहे तर बघत काय उभा राहिला. काढ ना तिला बाहेर. हे नारायणी चालती हो. वीर, वीर, अरे वीर. थांबा तिकडं. आनंदी, जाता ईरला फोन लाव. हा, काय ते खरं खोटं करून टाकूया. माझा त्या बाईवर काय बी भरोसा नाही. चेहरा पाडून तर उभी होती, पण मनातून अगदी आनंदाच्या उकळ्या फुटणार तिच्या. चल जा, खरं खोटं करू. चल चल. मला त्याची गरज नाही वाटत गुलाबताई. माझा वीरवर पुरा विश्वास आहे. अगं येडी का खुळी हायस तू? अगं कुठली बी आई आपल्या पोरीविषयी बोंबलत फिरेल हे सगळं सांगायला? आनंदी, माझं मन मला सांगतंय की हे खोटं आहे, पण एकदा फोन करून टाकणं कशाला जीवाला त्रास. अगं तूच विचार कर ना. ज्या बाईपासून सुटका करून घेण्यासाठी तो दिस रात प्रयत्न करतोय, तो वीर तिच्याशी असं काहीतरीच. म्हणजे तुला असं म्हणायचं की ही अक्काची नवीन चाल आहे? चाल असू दे, नाही तर आणखी काही. माझा फक्त वीरवर विश्वास आहे. आणि तो काही मूर्ख आहे का एवढी मोठी चूक करायला? आनंदी, पुरुषावर इतका विश्वास टाकू नये ग. गुलाबताई, अगं जेवढं माझं प्रेम खरं आहे ना, तेवढा खरा आहे माझा विश्वास. आणि जेवढी म्या खरी आहे ना, त्याच्यापेक्षा 1000 पटीने जास्त माझा वीर खरा आहे. तुझा भाबडा विश्वास खरा ठरव आनंदी. भाबडा विश्वास नाहीये हा. हा विश्वास माझ्या जगण्याचा आधार आहे गुलाबताई. बघ, माझ्यावर कुणी किती बी आरोप करू दे, पण माझ्या वीरकडून नुसतं कोणी बोट जरी केलं ना तरी बी मला चालणार नाही. आनंदी, मी समजा काकाच्या कानावर घालून आले. थांब. अगं ठीक आहे, तुझ्या आणि तुझ्या आईच्या डोळ्यासमोर तुमच्या नाकावर टिचून मी आनंदीशी लग्न करेन. बघालच तुम्ही. आणि तेही एका जन्मासाठी नाही, तर पुढच्या 7 जन्मासाठी. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. वीर, सोड मला.
चालती हो नारायणी लगेचच्या लगेच. मगाशी माझी आई होती ना म्हणून त्या मनानं खूप कमी लायकी काढली तुझी. नाहीतर तुझ्यासारख्या मुलीला काय तर केलं असतंच, पण जेव्हा करायची वेळ येईल ना तेव्हा तुला खूप भोगावं लागणार आहे वीर. बास बास झाला नारायणी. खूप झाली तुझी बडबड. ही माझी बडबड नाहीये, माझा शाप आहे. मला कळत नाहीये तुला एवढा कसला माज आलाय तो. पण तुझा माज मी एक दिवस उतरवणारच. नारायणी हा माझा माज नाहीये. आनंदीवरचं माझं प्रेम आहे. त्या प्रेमावरचा विश्वास आहे. एक दिवस असं आणीन ना की ती आनंदी समोरूनच तुला नकारेल. ज्या मुलीसाठी तू मला या घरातून बाहेर काढलेस ना त्या मुलीला आणि तुला मी या जन्मात कधीच एकत्र येऊ देणार नाही. नारायणी कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही. ती येत्या काही दिवसातच कळेल तुला. ठीक आहे. तुझ्या आणि तुझ्या आईच्या डोळ्यासमोर तुमच्या नाकावर टिचून मी आनंदीशी लग्न करेन. बघालच तुम्ही. आणि तेही एका जन्मासाठी नाही तर पुढच्या 7 जन्मासाठी. नारायणी नावाची वाईट सावली आम्ही आमच्या संसारावर कधीच पडू देणार नाही. हा शब्द आहे माझा तुला नारायणी. वीर शब्द तर मी दिलाय तुला. तुला त्या आनंदीपासून तोडणारच. खूप बोललीस. निघ आता. हे बघ नारायणी तुझा चेहराही बघायचा नाहीये मला. तुझा आवाज त्याहून डोक्यात जातो माझ्या. निघ आता. नारायणी चालती हो. गेट लॉस. हे बघ पुण्यांदा माझ्या वीरवर संकट नग आणूस. त्याचं रक्षण कर. अक्का जे काय बी म्हणत होता ना ते समद खोटं असू दे. म्हणजे माझी खात्रीच आहे ते खोटच आहे. वीर असा करणारच नाही ग. माझा पूर्ण विश्वास आहे त्यावर. त्यांना मला दूर करायचंय ना म्हणून हा डाव आहे त्यांचा. पर तू पाठीशी आहेस ना माझ्या. हो ना. तू फक्त तर रक्षण कर त्याचं. अरे अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके तवा मिळतो डायव्होर्स. तुम्हाला काय बी वाटत नाही का. वाटतो की आनंद वाटतोय. इथं कोणाचं तरी घर तुटतंय आणि तुम्हाला आनंद कसला वाटतोय. आता कोणाचं तरी घर तुटतंय याचा विचार करण्यापेक्षा आनंदीचं ईर्षित जुळतंय याचा विचार करूया की. ईर चुकीच वागतोय. या वयात माणसं चुकीची जो वागतात आणि जी बरोबर वागतात ना ती कधी तरुण झाली नाही असं समजायचं. माझा ईर कधी असं वागल असं वाटलंच नव्हतं मला. तो तुमचं पोरगा आहे ना तसा माझा बी पोरगा हे विसरलात तुम्ही. त्यामुळे थोडासा नीट असणारच तो. कारण माझ्यासारखा मीच आहे आणि माझा पोरगा पण मीच आहे. तुम्हाला काय त्याचं कौतुक वाटतंय का. तुम्ही माझ्या पोराला कशाला दोष देताय. पण त्या पोरीला कळायला नको का स्वतःला कसं जपायचं ते. मग रात्रभर तिला थांबूच कशाला दिली खोलीत त्यानं. तुमच्या पोराला जाऊन विचारा ना. आता काय विचारायचं शिल्लक राहिलं या. लाज त्या पोरीनं सोडली आहे.
आणि उगाच माझ्या भोळ्या बाबड्या पोराला दोष देऊ नका. भोळा बाबडा आताच निश म्हणालात नवं त्याला. नीट असणं हे भूषणच आहे. किती कष्टाने मिळवलं हे भूषण देणं, तेव्हा आपला पोरगा भूषणास्पदच आहे. जा जा तुम्ही तुमच्या खोलीत जा. जा म्या नाही जायचे कुठं बी. मग मी जातो. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी बायकोला फटके तेव्हा मिळते भाकर. ज्या नात्यांमध्ये गैरसमज होतात ना, ती नाती फकस्त तुटण्यासाठी बनलेली असतात. आणि मला तर तुझ्याबरोबर पूर्ण आयुष्य काढायचंय ना, एक नाही चांगली 7 जन्म. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. तुला काय वाटतं, वीरनी खरंच असं केलं असेल? हो, म्या काय माझं मनचं सांगते का? जे घडलंय ते मी सांगितले. पण वीरवर संशय घेतलासच ना. गुलाब आनंदीवर मनापासून प्रेम करणारा मुलगा आहे तो. असा विचार त्याच्या मनात सुद्धा येणार नाही का? अक्काने नारायणी बरोबर त्याचं फसवून जेव्हा लग्न लावून दिलं होतं तेव्हा केवढा सैरभैर झाला होता, आठवतंय? आनंदीशिवाय कुठलीही मुलगी त्याच्या डोळ्यासमोर नसते आणि आयुष्यात कधी नसेल. हिनं या अक्का आणि नारायणीचीच काहीतरी चाल आहे. हे बघ, तुलाही माहिती आहे त्या दोघी किती पाताळ यंत्री आहेत ते. हक्का तर चेटकीण आहे. तरी कोणाबरोबर काय करेल ना काही सांगता येते नाही. आता मी तिला घराबाहेर काढलं होतं ना, तेच बरोबर होतं. आता घरात घेतलंय, काही ना काहीतरी कटकार असताना ती करणार. एक दिवस जात नाही त्या बाईचा. या हक्काला ना आता धडा शिकवलाच पाहिजे. तिला मीच अद्दल घडवणार आहे. रागाच्या भरात तुम्ही काहीतरी करायला जाऊ नका. मला लई भ्या वाटतंय. नारायणीनं आणि अक्कानं अजून या गोरखचा रागच बघितलेला नाहीये. गोरख काय अंगार आहे ना माहित नाहीये त्यांना. हे बघ, निखारा वरून किती विजल्यासारखा दिसत असला ना तरी हातात घेतल्यावर त्याची धग जाणवते. अक्कानं हा निखारा हातात घेतलाय. आता हात पोळल्याशिवाय राहणार नाही तिचे. बघ, अहो पण हे सगळं नारायणीचं आहे. नारायणी म्हणजे दुसरी अक्का आहे. मला वाटलं होतं ही नारायणी तरी बरी असेल, पण नाही, आईच्याच वळणावर गेली. मी तिला परवा समजावलं की वीरला डिवोर्स दे, त्याचं प्रेम नाहीये तुझ्यावर. आयुष्य वेगवेगळे जगा ना सुखाने. आपण एखादा चांगला मुलगा बघू, तुझं लग्न लावून देऊ. पण नाही, लपटतच नाही. जबरदस्तीनं केलेली नाती कधीच टिकत नाही. सराच्या आगीत स्वतःची अक्कल घाण टाकली आहे तिने. मग ते समजा जाऊ दे. आनंदीचं काय करायचं? मला तिची लई काळजी वाटते. गुलाब, तू आनंदीला समजाव. तिवर विश्वास आहे तिचा. पण या विश्वासाला सुरुंग लावण्यासाठी ती अक्का नक्की काहीतरी कटकारस्थान करणार. तिच्यापासून सावध राहायला पाहिजे आपण. आनंदी, मला ना खरंच काहीच माहिती नाही. म्हणजे सगळं व्यवस्थित चालू असताना हे मध्येच असं. हे बघ, मला ना बाकी कोणाचं काही घेणं देणं नाहीये, पण तुला काय वाटतं? तुझा माझ्यावर विश्वास आहे ना? हे बघ, तू जर माझ्यावर अविश्वास दाखवलास ना आनंदी, तर वीर, अरे काय बोलतोयस तू? हे मी काय तुला ओळखत नाही का? असा कसा विश्वास दाखवणार मी तुझ्यावर? माझा एक काय बी झालं ना तरी मी तुझ्या बरोबरच असेल. बस बस आनंदी, हेच ऐकायचं होतं मला. आता ना मला कोणाची काही फिकीर नाही. त्या नारायणीने काही बोबाटा घातला ना तरी मला काडीचंही घेणं देणं नाही तिच्याशी. कारण
मला तुझी काळजी होती, तुला काय वाटतं याची काळजी होती. आणि तू जर माझ्यावर गैरसमज दाखवला असतास ना तर मात्र मी ज्या नात्यांमध्ये गैरसमज होतात ना ती नाती फकस्त तुटण्यासाठी बनलेली असतात. आणि मला तर तुझ्या बरोबर पूर्ण आयुष्य काढायचंय ना, एक नाही चांगली 7 जन्म. पिंजरा